हाय फ्रेंड्स, मी पल्लवी महाजन पल्लवीज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो की आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तर 5 दिवसाचे 5 आपण टिफिनमध्ये काय द्यावं म्हणून आपल्याला सारखा प्रश्न पडत असतो। तर मी आज तुमच्यासाठी सोया पराठाची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ही रेसिपी खूप छान होते आणि सोया पराठा अगदी छान लागतो, चवीला छान असतो आणि मुलांना पण आवडतात, कारण सोयाबीनची भाजी खायला मुलं जरा नाटकं करतात। तर पराठा असला म्हणजे मुलं छान आवडीने खातात। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। पराठा बनवण्यासाठी आपल्याला सोयाबीन भिजत घालायला लागेल। त्यासाठी मी इथे पाणी उकळायला ठेवलेले आहे। इथे छान उकळी आलेली आहे आणि हे बघा, मी छोटी सोयाबीन घेतलेली आहे, जास्त मोठी घेतली नाहीये, कारण छोटी कशी पटकन होतात ना, तर म्हणून मी छोटे वापरते। तर तुम्ही मोठे पण यूज करू शकता। आता मी ते सोयाबीन घातलेले आहे। गॅस आपण बंद करूया, कारण पाण्याला छान उकळी आलेली आहे। आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया। 5 मिनिटं आपण हे असंच झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया। हे बघा, 1 कप भरून मी पीठ घेतलेलं आहे। आता पिठात आपण थोडं मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मुलांना पराठ्याला छान टेस्ट लागायला पाहिजे, त्यासाठी मी अर्धा चमचा ती बडीशोप पूड घातलेली आहे। म्हणजे छान पराठे कसे छान होतात आणि मग टेस्ट पण छान लागते आणि मुलं सुद्धा आवडीने खात असतात। आता आपण हे छान मळून घेऊया। प्रथम आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे थोडं पाणी घालून याचं कणिक मळून घ्यायचे आहे। पण कणिक मळताना एक काळजी घ्यायची आहे की जास्त घट्ट पण मळायची नाही आहे आणि जास्त पातळ पण आपल्याला ती कणिक मळायची नाही आहे। आता आपल्या इथं कणकेचा गोळा मळून तयार झालेला आहे। याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं तोपर्यंत आपण आपले सोयाबीन झालेत का हे बघून घेऊया। तर हे बघा, 5 मिनिटांनी मी सोयाबीन बघत आहे, तर तुम्ही बघू शकाल की किती छोटे सोयाबीन मी घातलेले होते आणि ते छान फुललेले आहेत। तर आता आपण याचं काय करू, पाणी नितळून घेऊया। आधी आपण गरम पाणी नितळून घेऊया आणि मग त्यावर थंड पाणी घालून ते पाणी पण नितळून घेऊ, म्हणजे जे आहे ते सोयाबीनचं पाणी पटकन पिळलं जातं। तर हे बघा, पाणी मी ते सोयाबीन छान पिळून घेतलेले आहेत। आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। तर आपण आता फोडणी घालून घेऊ। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। कढई आपली छान तापून झालेली आहे आणि त्यात मी तेल घालत आहे। 1.5 पडी तेल मी यात घातलेलं आहे। आता तेल आपलं छान तापून झालेलं आहे, त्यात मी घालत आहे कढीपत्ता, जिरं घालत आहे। अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहे। आणि हे छान मिक्स करून घेऊया। आणि त्यात मी एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे। तो छान आपण परतून घेऊया। गुलाबी रंग होईल तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपला कांदा हा झालेला आहे। पाव चमचा हळद घालत आहे आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर घालत आहे। पाव चमचा मी जिरेपूड घालत आहे, अर्धा चमचा धनेपूड घालत आहे आणि टेस्ट येण्यासाठी मी अर्धा चमचा बडीशेपची पूड घालत आहे आणि पाव चमचा म्हणजे थोडा गरम मसाला मी घालत आहे, 1/2 टीस्पून, आणि ते आपण आता छान मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण हे जे सारण घेतलेलं होतं ते सगळं यात घालणार आहोत। आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ आपलं घालून झालं की ते छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि थोडी वरून कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत।
छान आता आपण याला मिक्स करून घेऊया। आता अशा पद्धतीने आपलं सारण हे तयार करून झालेलं आहे। आपलं सारण जे तयार झालेलं आहे ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि हे आता ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या नंतर ते थोडं थंड होऊ देणार आहे, कारण गरम असल्यामुळे आपले पराठे व्यवस्थित होणार नाही, म्हणून सारण थंड होणं हे गरजेचं आहे। तर त्याला मी 5 मिनिटं फॅनखाली थंड होऊ देणार आहे आणि आता आपण पुढची प्रोसेसकडे वळूया। तर मी हा कणकेचा गोळा 10 मिनिटापासून रेस्ट करायला ठेवलेला होता। आता हे बघा, आता मी त्याला छान मळून घेणार आहे। त्यात अर्धी पडी तेल मी घालत आहे आणि तेल घालून छान मळून घेणार आहे, म्हणजे तो अगदी सॉफ्ट होतो। तर हे बघा, अशा प्रकारे गोळा हा छान मळून झालेला आहे। आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया। तर मी आधी हे छोटे छोटे गोळे करून घेत आहे। हे जे 1 कप पीठ मी घेतलेलं होतं त्यात 5 पराठे होतात, तर मी ते छोटे छोटे 5 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता एक गोळा छान त्याला मळून घेत आहे। आणि गोळा करताना कसा करायचा आहे, आपण ज्याप्रमाणे मोदक करताना जसं आपण त्याची वाटी बनवतो किंवा पुरणपोळी करतो त्यावेळेस आपण पुरण भरण्यासाठी जशी वाटी बनवतो त्याच पद्धतीने पराठे बनवायला पण आपल्याला सेम अशीच वाटी करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकाल मी तशीच वाटी बनवलेली आहे आणि त्यात मी थोडं खाली पीठ घातलेलं आहे, म्हणजे काय होतं ना, जे आपण सारण भरतो तर ते त्यात चिटकत नाही आणि आपला पराठा पण हा फुटत नसतो, म्हणून मी खाली कधी पण पीठ घालत असते। आणि आता हे सारण भरून झाल्याच्या नंतर पण मी वरून थोडं पीठ घालणार आहे, म्हणजे काय होणार, आपला पराठा तर हा फुटतच नाही पण तो छान होतो आणि मऊ लुसलुशीत होतो। त्यासाठी मी वरून थोडं पीठ घालते आणि मग त्याचा गोळा पॅक करून घेते, ते सील करून घेतलेलं असतं। तर तुम्ही बघू शकाल आता अशा पद्धतीने आपण छान पराठा लाटून घेऊया। हे जे सारण आहे ना ते बाहेर निघायला नको, म्हणून अगदी व्यवस्थित आपल्याला ते सील करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते बाहेर फुटायला नको। आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याला वरून प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे ते सारण सगळीकडे पसरणार आहे आणि व्यवस्थित पराठा आपला लाटला जाणार आहे। तर आता मी पराठा लाटायला घेतलेला आहे, तर तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपण तो पराठा लाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपला पराठा हा तयार झालेला आहे आणि आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तर तवा पण आपला छान तापून झालेला आहे आणि मी त्यात वरून असं तेल सोडलेलं आहे। तर तेल सोडून झाल्याच्या नंतर आपण त्यावर पराठा भाजून घेणार आहोत। तवा आपला जास्त तापायला नको, मी मिडियमच तापून घेतलेला आहे। आता मी गॅस मिडियम फ्लेमवर करून आपला पराठा हा भाजून घेणार आहे। तर खाली तेल सोडल्यामुळे साईडने असे बबल्स आले आहेत। पराठा केव्हा पलटी करायचा, जेव्हा साईडने बबल्स येतात तेव्हाच आपण पराठा हा पलटी करायचा असतो। आता पलटी करायच्या आधी मी त्याच्या वरून थोडं तेल फिरून घेणार आहे, म्हणजे तेल थोडंसं खाली तव्याला फिरवलं की मग आपण तो पराठा पलटी करू शकतो, म्हणजे जे काही तेल आहे ते खालच्या बाजूने पण आणि वरच्या बाजूने पण दोघी बाजू सारख्या भाजल्या जातात। आता आपला पराठा हा दोघी बाजूंनी छान खरपूस भाजून झालेला आहे। तुम्ही ते बघू शकतात की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे की किती छान खरपूस आपल्या पराठ्याला रंग आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण दुसरा पराठा पण लाटून घेऊया। पराठा आपण एका जाडीवर काढून घेऊया, म्हणजे काय असतं ना, जो आपण पराठा शेकलेला असतो त्यामुळे त्याला जो घाम येतो ना, तर ते ह्या जाडीमुळे तो घाम निघून जातो आणि डब्यामध्ये, मुलांच्या डब्यामध्ये तो असा स्मॅचसारखा होत नाही किंवा असा खाली लटकत नाही। तर म्हणून मी ती जाडीवर काढून घेतलेला आहे आणि आता मी दुसरा पराठा पण लाटायला सुरुवात करून घेतलेली आहे। त्याची पण आपण तशीच वाटी करून घेणार आहोत आणि सारण म्हणून पुन्हा आपण तसाच पराठा लाटून घेणार आहोत। तर हे बघा, आपला दुसरा पराठा पण छान लाटून झालेला आहे आणि तो पण आपण छान आता खरपूस भाजून घेणार आहोत। तर तसंच पद्धतीने मी पुन्हा एकदा तव्यावर तेल सोडलेलं आहे आणि पराठा आपण हा परत भाजून घेणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकतात दुसरा पराठा पण मी छान भाजून घेतलेला आहे। अगदी खरपूस आपला पराठा भाजून झालेला आहे, दोघी बाजूंनी मस्त छान खरपूस रंग त्याला आलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी सगळे पराठे हे बनवून घेतलेले आहेत। तर 1 कप पिठामध्ये आपले 5 पराठे हे बनत असतात। तर आता या ठिकाणी मस्त छान चवीला अप्रतिम लागणारे सोया पराठा या ठिकाणी आपले बनवून झालेले आहे आणि 1 कप पिठामध्ये, म्हणजे एक मोठी वाटी पिठामध्ये
5 पराठे हे बनत असतात। तर मुलांच्या डब्यासाठी अगदी सोपी पद्धतीची रेसिपी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जे मी नवीन व्हिडिओ पोस्ट करत असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येणार।